दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी, घरफोडी आणि चोरीच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे। तसेच भर दिवसा महिलांना सोन्याचे दागिने घालून फिरणं देखील मुश्किल झालं आहे। तसेच नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना दक्षतेचं आवाहन करण्यात आलं आहे। नाशिक शहरातील सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे, इंदिरानगर पोलीस स्टेशन तर्फे तसेच नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे आवाहन आहे की सध्या मे आणि जून हा सुट्टीचा महिना आहे। मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत। बरेचसे जण आपले घराला कुलूप लावून, लॉक लावून घराच्या बाहेर किंवा परगावी जात आहेत, फिरायला जात आहेत। तर अशा वेळी आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून काही उपाययोजना केल्या पाहिजेत, काळजी घेतली पाहिजे। त्यापैकी म्हणजे आपण जर गावी जात असाल तर घरामध्ये कुठलीही मौल्यवान वस्तू, दागदागिने किंवा रोख रक्कम ही न ठेवता सुरक्षित ठिकाणी ती ठेवली पाहिजे। जसं काही बँकेचे लॉकर्स असतील या ठिकाणी ठेवली पाहिजे। त्यानंतर आपण घराच्या बाहेर जात असताना आपल्या घराला पूर्ण सुरक्षित आहे काय, जे लॉक लावलेलं आहे काय, त्याचं सेफ्टी डोअर लॉक आहे का, सर्व दारं खिडक्या बंद आहेत का, याची संपूर्ण खात्री करूनच मग घराबाहेर पडायला पाहिजे। तिसरी गोष्ट ही आहे की आपण कुठे जात असू तर निदान आपल्या शेजारी किंवा आपल्या विश्वासातल्या व्यक्तींना आपल्या घराच्या सुरक्षिततेबाबत माहिती द्यावी आणि आपण कुठे जात आहात त्याबाबतची माहिती देण्यात यायला हवी। अशा प्रकारे आपण आपल्या मौल्यवान ऐवजाचा आणि घरी असलेल्या मौल्यवान सामानाची सुरक्षा ही स्वतः आपण केली पाहिजे। त्यामुळे अशा घरफोडीच्या किंवा चोरीच्या होणाऱ्या घटनांना आळा बसेल आणि निश्चितच आपली जी मालमत्ता आहे ती सुरक्षित राहू शकेल। दरम्यान आता या चोरीच्या घटनांना कधी आळा बसणार असा सवाल नागरिक करत आहेत। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।